जम्मू कश्मीर के पहलगाम में हुए आतंकवादी हमले के बाद वहां निर्माण हुई तनावपूर्ण स्थिति में फंसे शहर के 7 पर्यटकों की सकुशल वापसी हो गई है। जम्मू कश्मीर के पहलगाम में हुए आतंकवादी हमले के बाद वहां निर्माण हुई तनावपूर्ण स्थिति में फंसे शहर के 7 पर्यटक सकुशल वापस लौटे हैं, जो शहर के नगीनाबाद वार्ड निवासी हैं, जिसमें अंकित नगराले, शिल्पा नले, स्पर्श नले, प्रीतेश नले, अजय गाड़ीवान, वर्षा गाड़ीवान और तेजस्विनी गाड़ीवान का समावेश है। यह सभी पर्यटक पहलगाम में हुए आतंकी हमले के बाद कश्मीर में उत्पन्न तनावपूर्ण और दहशत की स्थिति में हमले के स्थान से कुछ ही दूरी पर फंस गए थे। इस बात की सूचना जिला प्रशासन को प्राप्त होने पर उन्हें जिले में सकुशल वापस लाने के लिए प्रयास किए गए। इस संदर्भ में विधायक किशोर जोरगेवार ने वीडियो कॉल के जरिए पहलगाम में फंसे शहर के पर्यटकों से संपर्क किया तथा उन्हें सकुशल वापस लाने के प्रति आश्वस्त किया। उन्होंने राहत एवं पुनर्वास विभाग के निर्देशक सतीश कुमार खड़के के साथ कश्मीर प्रशासन से सीधा संपर्क कर संबंधित परिवारों की सुरक्षित वापसी के लिए सभी आवश्यक सहायता की मांग की थी, जिसके बाद सभी पर्यटकों को घर वापसी के लिए ट्रेन की टिकट भी उपलब्ध कराए गए थे। उक्त सभी पर्यटक शनिवार को दोपहर बल्लारपुर रेलवे स्टेशन पहुंचे, जहां उनका स्वागत किया गया। जय महाराष्ट्र। आम्ही ज्या ठिकाणी फसलो होतो त्या ठिकाणी अशी भीतीदायक परिस्थिती होती, तिथे आम्हाला यायची सुद्धा सोय नव्हती आणि तिथे पूर्ण कर्फ्यू लागला होता। तर त्याच्यामुळे आम्हाला यायचा खूप प्रॉब्लेम होता। आम्हाला आमचं रिझर्वेशन सुद्धा कॅन्सल करावं लागलं। त्याच्यानंतर आम्ही हे सगळं झाल्यानंतर आम्ही रिसॉर्टला गेल्यानंतर आम्ही जोरगेवार साहेबांना फोन केला, तर त्यांनी आम्हाला ट्रेन वगैरे उपलब्ध करून दिली व्यवस्थित आणि आमची येण्याची सोय झाली। त्यांनी आमची सोय करून दिल्यामुळे आम्हाला कसलाही प्रकारचा त्रास नाही झाला आणि त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर यांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानते। ते सतत आमच्याशी म्हणजे संपर्कात होते जोरगेवार साहेब आणि त्यांच्या प्रयत्नांनीच आम्ही आज इथं व्यवस्थित येऊ शकलो आहोत, नाहीतर आज आम्ही तिथंच फसलो असतो, येऊ पण शकलो नसतो। त्यांचे मी खूप खूप आभार मानते आमदार साहेबांचे। ऍक्च्युली आम्ही इथून 16 तारखेला इथून निघालेलो होतो आणि मग आम्ही काश्मीरला पोहोचलो 18ला। 18 पासून मग आम्ही तिथून पहिले श्रीनगर वगैरे फिरलो, त्याच्यानंतर आम्ही पहलगामला गेलो 22 तारखेला। 22 तारखेला सकाळी पोहोचल्यानंतर आम्ही तिथे रिसॉर्टला गेलो। ऍक्च्युली फ्रेश वगैरे होऊन आम्ही तिथे गेलो ज्या स्पॉटला आम्हाला जायचं होतं, त्याला मिनी स्वित्झर्लंड आणि बैसारण असे म्हणतात। मग तिथे आम्ही पार्किंगमध्ये, खाली पार्किंग आहे तिथे, वर पहाडावर काहीच जात नाही, पैदल पण नाही जाऊ शकत तुम्ही आणि घोड्यानंच जावं लागते तुम्हाला। तर तिथे आम्ही गेलो, घोड्यानी गेलो, खाली कार पार्किंग लावली, घोड्यानी आम्ही तिथे गेलो आणि जवळजवळ 200 मीटर फक्त आमचं बाकी होते तिथे स्पॉटवर पोहोचण्यासाठी। आम्हाला थोडं बहुत दिसत होतं तिथचं आणि मग तिथे अचानक फायरिंगचा आवाज येऊ लागला। म्हणजे 1-2 घोड्या त्यांनी अगोदर चालवल्या, मग त्याच्यानंतर कंटिन्यू असा फायरिंगचा आवाज आला। मग घोडेवाल्यांनी आम्हाला सांगितलं की इथे काहीतरी खूप मोठी ट्रॅजेडी होऊन राहिली बा म्हणून। त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला प्रयत्न केला की खाली लवकरात लवकर आणावे आणि आम्ही तिथं असं बघितलं की खूप सारे लोक जे होते, काही लोक घोड्यावरून खाली पडले, काही लोकांचे हातपाय वगैरे फ्रॅक्चर झालेत, कारण काही लोक पहाडावरून पण खाली लावले आपला जीव वाचवण्यासाठी। खूप अफरातफरी मचवली होती तिथे, जास्त करून बहुत लोक होते तिथे। मग आम्ही खाली आलो, त्याच्यानंतर आम्ही हॉटेलला, पार्किंग मधून डायरेक्ट हॉटेलला गेलो, रिसॉर्टला। त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आमदार साहेबांशी कॉन्टॅक्ट साधला। त्यांनी तात्काळमध्ये आम्हाला 24 घंटे आमच्या सोबत होते, आमच्या कॉन्टॅक्टमध्ये होते आमदार साहेब आणि बोलले की काही पण पैशांची मदत लागली किंवा काही पण मदत लागली तुम्ही आम्हाला लवकरात लवकर सांगा। आणि जेव्हा पण आम्ही फोन करत होतो तेव्हा साहेब बोलत होते, सगळे करत होतं आणि त्यांनी आम्हाला येण्याची सोय करून दिली जम्मूवरून। आज आम्ही इथे पोहोचलेलो आहोत।